शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी मशरूमची भाजी करते। मशरूम असे साफ करून मी तोडून घेतलेले आहेत। जरा मोठे मोठेच ठेवलेत कारण ते नंतर शिजल्यानंतर बारीक होतात। हे बघा असे होते, मी साफ केलेले आहेत। साफ करून धुवून घेतलेले। मी म्हटलं तुम्हाला दाखवायला ठेवते मशरूम असं छान असं। वरचा एक कवर कोण कोण काढतात, असं नाही काढलं तरी चालतं, एवढं कोण हे करत बसणार आहे। मी असं तोडून घेते, ते पटकन तुटतं, वाकड तुकडं पण तुटतं। इकडे गॅस चालू करते। हे बघा असं पटकन तुटतं। आपण थोडेसे मोठेच ठेवायचे कारण त्याचा गाळ होतो एकदम, नंतर पटकन शिजतात वाफेवर। इथे मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकले। इथे मी धुतलेले परत एकदा धुवून घेते। इथे मी 2 कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि जरासं वाटण घेतले। गरज नाही कांदा टोमॅटोमध्येच करायची, पण माझं हे वाटण असतं ना ते अगदी थोडंसंच घेतलंय। आणि आपला मालवणी मसाला आणि कांदा टाकते याच्यामध्ये। तर तेल टाकू दे, नाहीच टाकला। कांदा चांगला लाल होऊ दे। हे बघा आपला कांदा चांगला लाल झालेला आहे। मी आता त्याच्यात टोमॅटो टाकते। टोमॅटो पण आपले चांगले हे झाले, परतले गेलेले आहे। मऊ झाला पाहिजे टोमॅटो, आणि टोमॅटो मऊ झाल्याशिवाय आपल्याला झाकण ठेवते म्हणजे लगेच मऊ होईल। हे बघा कांदा टोमॅटो झाले। आता आपल्याला मी हे वाटण ठेवले ना जरासं तेलातच घालायचं आहे, कारण ते आता फ्रीजमधलं असतं। एकदम असे करून ठेवते ना, तर जरासंच घेतलंय। त्याला खरं कांदा टोमॅटोमध्ये केलं तरी चालतं, त्यामुळे त्याला आता तेलामध्ये मी परतून घेते। कांदा खोबऱ्याचं वाटण असतं, आपण जे मटणाला घालतो तेच। थोडीशी हळद, असं माझा लाल मालवणी मसाला। मसाला माझा तिखट आहे, त्याला मस्त असं झालेलं आहे। 2 मिनिटं झाकण ठेवते। हे मी परत धुवून घेतलेले आहे तोडल्यानंतर। पहिले धुतलेच, पण हे आपण ठेवलं की असं त्याचा कलर थोडासा असं लाल होतो। मस्त आपला मसाला हे झालेलं आहे। मशरूम घालते। गॅसखाली कमी करते, चांगलं फिरवून घ्यायचं। मीठ टाकते। मीठ अगदी प्रमाणात टाकायचं, कारण काही भाजी एकदम कमी होते, खारट होऊ शकतं। थोडंसं कमी प्रमाणात टाकायचं। हात धुवून घेते। मीठ टाकल्यानंतर मग चांगले हलवून घ्यायचे। पाणी घालायची गरज नाही, यालाच कितीतरी पाणी सुटतं। आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचे मस्तपैकी अशी, आणि आता वाफेवर ठेवून द्यायचे। मी वाफेवर ठेवून देते। गॅस मिडियम ठेवलाय, एकदम बारीक पण नाही आणि फुल पण नाही, मिडियम ठेवलेला आहे। परत एकदा आपण हिला चेक करूया 5 मिनिटांनी। बघा त्याला किती पाणी सुटलंय बघा, की जरा पण अशी पाणी घातलेलं नाही आहे। थोडं चेक करूया हे शिजले का नाही। अजून थोडं 5 ते 6 मिनिटं अजून मी तिला शिजवणार आहे। परत ठेवते तिला, परत 5 ते 6 मिनिटं परत ठेवते। चला आता आपली भाजी चेक करूया।
हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. तिला पाणी जरा पण लावलेलं नाही. हे बघा छान अशी भाजी झालेली आहे. आता मी वरून कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. अगदी मटणापेक्षा भारी लागते. आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे. तिला अति सुकवायचं नाही. तिचंच पाणी आहे, अंगचंच पाणी आहे. मी जरा पण पाणी टाकलेलं नाही. तर माझी मशरूमची भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी जवळून दाखवते. चला मी गॅस बंद करते आणि व्हिडिओ हे करते, बंद संपवते. चला असेच आपले छोटे छोटे व्हिडिओ, घरगुती व्हिडिओ असे माझे बघत बसा. चला अशी बघा ना किती छान झालेली आहे. अशी असं वाटतं की आपलं हे सुकं चिकन केलेलं आहे असं वाटतंय. चला बाय बाय.